नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी ज्ञानेश्वर चिकणे. आज आहे 18 मे 2026. राज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तापमानामध्ये वाढ झालेली आहे आणि ती तापमानामध्ये वाढ शेतकरी बंधूंनो ही 28 मे पर्यंत राहणार आहे. काही भागामध्ये थोडंसं तापमान कमी होणार आहे, तो म्हणजेच दक्षिण महाराष्ट्रामध्ये लातूर, धाराशिव, बीडपर्यंत तापमान ही कमी होणार, म्हणजे 24 तारखेच्या नंतर कमी होणार. पण 24 तारखेपर्यंत देखील बीड, लातूर, धाराशिव या जिल्ह्यामध्ये तापमान हे चांगलंच राहणार आहे, म्हणजे 40, 42, 43 पर्यंत देखील राहणार आहे. आणि 24च्या नंतर म्हणजे 28 पर्यंत तापमान, 28 तारखेपर्यंत तापमान हे उत्तर महाराष्ट्रामध्ये राहण्याची शक्यता आहे. तर एकंदरच तापमानापासून आपल्याला सुटकारा नाही आहे, गरमीपासून सुटकारा नाही 28 तारखेपर्यंत राज्याच्या बऱ्याच भागामध्ये. तर वातावरण कसे राहणार आहे, पुढचे वातावरण म्हणजेच आज आणि उद्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आज पावसाची शक्यता आहे. आज संध्याकाळी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि मुंबई, ठाणे इथे देखील आज पावसाची शक्यता आहे. तसेच पुणे जिल्ह्यामध्ये भीमाशंकर, जुन्नर ह्या भागामध्ये देखील आज पावसाची शक्यता दुपारच्या नंतर निर्माण होण्याची शक्यता आहे. पण ह्या भागामध्ये तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता, ह्या भागामध्ये देखील तुरळक पण थोडासा पाऊस हा जास्त कोकणामध्ये राहण्याची शक्यता हलका ते मध्यम स्वरूपामध्ये. आणि इकडे कर्नाटकमध्ये मात्र खूप मोठ्या प्रमाणामध्ये जोरदार पाऊस पडत आहे. कर्नाटकचा जो समुद्र किनारपट्टी आहे त्या भागामध्येच, कर्नाटकच्या पूर्व भागामध्ये पाऊस गेलेला नाही, तो समुद्र किनारपट्टीमध्येच पाऊस पडत आहे. आणि इकडे आज बीड जिल्ह्यामध्ये देखील एखाद दोन ठिकाणी वादळी स्वरूपामध्ये पावसाची शक्यता आहे. आज थोडंसं वातावरण कालच्या तुलनेने आज, म्हणजे 2 दिवसामध्ये वातावरण नव्हतं, पण आज मात्र वातावरण थोडंसं वाढण्याची शक्यता आहे. बीड जिल्ह्याचा पश्चिम भाग, त्यामध्ये म्हणजे शिरूर, पाटोदा, आष्टी या भागामध्ये एखाद दोन ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तसेच अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये देखील आज एखाद दोन ठिकाणी पावसाची शक्यता आहे आणि नाशिक जिल्ह्यामध्ये एखाद दोन ठिकाणी पावसाची शक्यता आहे आज. तर उद्या वातावरण ह्याच भागामध्ये अजून राहणार आहे. आणि इकडे जालना, छत्रपती संभाजीनगर, हिंगोली, बीड, उत्तर महाराष्ट्र, अमरावती विभाग ह्या विभागामध्ये आणि नागपूर विभागामध्ये मात्र पावसाची शक्यता नाही. तसं एखाद्या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये वैजापूर किंवा गंगापूर या भागामध्ये पाऊसची शक्यता नाकारता येत नाही, म्हणजे तिथे पाऊस पडेल किंवा नाही आपण 50% मध्ये सांगत आहोत या भागामध्ये. तर वातावरण शेतकऱ्यांना हे वातावरण जे आहे ते वातावरण फक्त काही ठिकाणी स्थानिक वातावरण निर्माण होत आहे, तर काही एखाद्या ठिकाणी समुद्राकडून येणारी हवेमुळे सुद्धा वातावरण निर्माण होत आहे. थोडंसं गरमीचे वातावरण समुद्राकडून वातावरण येत असल्यामुळे सोलापूर, सातारा, सांगली, पुणे या भागामध्ये मात्र पाऊस हा समुद्राकडून येत आहे. स्थानिक वातावरणाचा हा पाऊस हा बीड, लातूर आणि अहिल्यानगर या भागामध्ये पडत आहे. थोडं स्थानिक वातावरण आणि समुद्राकडून येणारी थोडीशी बाष्प या दोन्हीच्या संयुक्त संगमामुळे. तर एकंदरच राज्यामध्ये पुढील 2 दिवस या भागामध्ये राहण्याची पाऊस राहणार आहे. तर 21-22 पासून पुढे अजून थोडासा पाऊस वाढणार आहे. 21 आणि 22 तारखेला तर कोल्हापूर, सातारा, पुणे आणि नाशिक पर्यंत 21-22 तारखेला पाऊस पडणार आहे तो. तसेच सोलापूर जिल्ह्यामध्ये देखील 21-22 तारखेला पावसाची शक्यता आहे. बीड जिल्ह्यामध्ये 21-22 तारखेला तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपामध्ये पावसाची शक्यता आहे. पण पाऊस हा मोठा नाही 21-22 तारखेला बीड जिल्ह्यामध्ये. लातूर, धाराशिव जिल्ह्यामध्ये देखील 21-22 तारखेला तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये वैजापूर या भागामध्ये 21-22 तारखेला पावसाची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी पावसाची जास्त स्वरूपामध्ये नाही, पेंडवणी स्वरूपामध्ये. तर त्याच्यानंतर अजून पुन्हा वातावरण कमी होणार आहे. 22 तारखेच्या नंतर थोडंसं वातावरण कोणत्या भागामध्ये कमी होणार आहे, एकंदरच 22 तारखेच्या नंतर हे वातावरण पुन्हा जालना, छत्रपती संभाजीनगर ह्या भागातलं कमी होणार आहे, इकडेच वातावरण राहणार आहे. तर असं म्हणजे वातावरण एकंदरच शेतकरी हा जो भाग सोडा, पुणे विभाग जर सोडला तर पुणे विभागामध्ये आणि सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड या भागात 3 जिल्हे सोडले आणि पुणे विभाग जर सोडला तर ह्या भागामध्ये फक्त तुरळक ठिकाणीच एखाद दोन दिवसांनी पाऊस पडेल. असे 28 तारखेपर्यंत पाऊस नाही आहे. त्याच्यामध्ये लातूर आणि धाराशिव जिल्हा थोडंसं जास्त राहील पावसाचं वातावरण दुसऱ्या जिल्ह्याच्या तुलनेने. पण एकंदरच मराठवाड्यामध्ये मात्र 28 तारखेपर्यंत पाऊस नाही. मराठवाड्यामध्ये म्हणजेच तुरळक ठिकाणीच पाऊस पडणार. मराठवाड्यामध्ये एखाद दोन ठिकाणी असं जास्त स्वरूपामध्ये पावसाची शक्यता नाही. तर अमरावती विभागामध्ये देखील 28 तारखेपर्यंत पाऊस नाही आणि नागपूर विभागामध्ये देखील 28 तारखेपर्यंत पाऊस नाही. 27 किंवा 28 तारखेपर्यंत पाऊस नाही. एकंदरच हा झाला आपला अंदाज. आणि आपल्या चॅनलला तुम्ही शेतकरी आपला अंदाज हे अचूक असतो हे सांगायची गरज राहिली नाही, कारण गेली आपले शेतकरी सुद्धा आता 2-3 वर्षापासून आपल्या अंदाजाचा अनुभव घेतलेलाच आहे. आपले कसे अंदाज असतात अचूक ते.
तर त्या अनुषंगाने मी सांगतो की तुम्हाला जर अंदाज जर आवडला असेल मागचा, तर आपल्या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.